आता एक महत्त्वाची बातमी, नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। राहुल गांधी, सोनिया गांधींचा आरोपपत्रामध्ये उल्लेख आहे। चार्जशीटवरती 23 एप्रिलला सुनावणी होणार आहे। सॅम पित्रोदांच्या नावाचा सुद्धा चार्जशीटमध्ये उल्लेख आहे। महत्त्वाची बातमी आत्ताची आपण पाहतोय। नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये ईडीकडून आरोपपत्र दाखल झालंय। राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा आरोपपत्रामध्ये उल्लेख आहे। चार्जशीटवरती 23 एप्रिलला सुनावणी होईल। सॅम पित्रोदांच्या नावाचा सुद्धा या चार्जशीटमध्ये उल्लेख आहे। रामराजे शिंदे या संदर्भातली माहिती देत आहेत। रामराजे, बिलकुल, कारण त्यामुळे अडचणी वाढलेल्या आहेत सोनिया गांधी यांच्या आणि राहुल गांधी यांच्या। कारण या चार्जशीटमध्ये दोघांचंही नाव आलेलं आहे आणि नॅशनल हेराल्डचं हे प्रकरण आहे। अनेक वर्षापासून या संदर्भामध्ये चौकशी सुरू होती आणि 2021 मध्ये ईडीने ही चौकशी आपल्या हातामध्ये घेतली होती। 2014ला सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्लीतील दिल्लीमध्ये ही तक्रार दाखल केली होती आणि त्या आधारे नॅशनल हेराल्डचं प्रकरण जे आहे त्याच्यावर चौकशी सुरू झाली होती आणि साधारणतः ही यंग इंडियनच्या माध्यमातून साधारणतः 50 लाख रुपयामध्ये 2000 कोटीपेक्षा जास्त संपत्ती जी आहे ती बळकावली, त्याच्यावर कब्जा केला असा हा आरोप आहे आणि त्या दृष्टीनं आता चौकशी जी होती ती सुरू होती। अखेर आता चार्जशीट दाखल केलेली आहे, त्यामुळे 24 तारखेला आपल्याला नेमकं कळेल की नेमक्या चार्जशीटमध्ये काय आहे। राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या विरोधामध्ये कोणकोणते आरोप जे आहेत ते फ्रेम केलेले आहेत। एकूणच बिहार निवडणुकीच्या तोंडावरतीच राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या अडचणी सुद्धा वाढताना दिसत आहेत। धन्यवाद रामराजे संपूर्ण माहितीसाठी।